पप्पा एसीपी महाडिक मंजितला आपल्याला कुणालपर्यंत पोहोचायचं असेल तर मंजितला धाकात घ्यावंच लागेल. सरगम मावशीचा स्वभाव पाहता मला नाही वाटत की ती ममाच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल. आतापर्यंत तिला जे पाहिजे तेच ती करत आली आहे आणि यापुढेही तेच करणार. कुणाल आणि मिलिंद पवार यांच्यात काय फरक आहे किंवा हे दोन नसून एकच व्यक्ती आहे हे तुला शोधून काढायचं. मग या माणसासाठी तुम्ही वेगळा स्टँड का घेतायत? त्याचा आमचा संबंध काय? मला एक शेवटचं सांगा. मला नक्की सांगा, मी तुमचा मुलगा आहे की नाही आहे? त्या 3 व्यक्ती कोण याचाच तपास करायला आलोय मी. तुम्ही काय बोलताय? मला काय कळत नाहीये हो. या ग्लासावर तुमच्या बोटाचे ठसे उमटलेत. अभि, एक गोष्ट लक्षात ठेव, झालं तर या उलटच होईल. आई बाबाच रड रड रडून तुझा गुन्हा धुवून काढण्याचा प्रयत्न करतील. असं असलं तरी तू एक अक्षम्य गुन्हा केलायस हे आयुष्यभर विसरू नको. अभि, त्याचे 2 थोबाडीत का नाही लगावून दिल्यास? काय बोलून गेला तो? अगं 2 थोबाडीतच का? मी चांगला बेदम चोपून काढला असता त्याला. त्यांनी काय होणार होतं? अगं माझ्या पोटचा गोळा आहे तो. तो जेव्हा नकळतपणे का होईना स्वतःच्या आईवर घाणेरडे आरोप करतो ना, तेव्हा त्याच्या मनातल्या असंतोषाचा कडेलोट झालाय हे मला कळू शकतं ग. आई आहे मी त्याची. हवीला चोप देऊन त्याच्या मनातला असंतोष दूर होण्यासारखा नाहीये. खरं तर आपल्यालाच आत्मपरीक्षणाची गरज आहे का असं मला वाटायला लागलंय. मोनिकाची जबाबदारी आम्ही स्वीकारली कारण ती एक मुलगी आहे. आई वडिलांविषयी तिच्या मनात राग धरून ती स्वतःच्या आयुष्याची नासाडी करून घ्यायला निघालेली एक निरागस मुलगी आहे. तिच्या बाबतीत हे असं भावनिक नातं निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण मग मंजितच्याच बाबतीत असं का व्हावं ते काही खरं नाही. खरं तर मोनिकाच्या आयुष्याची हेळसांड करण्याची जबाबदारी मंजितचीच आहे हे यांना सुद्धा माहिती आहे. तरी सुद्धा त्याच्या आयुष्याला दिशा का दाखवायचा खटाटोप करतायत हे ते काय मला कळत नाही. नाही, रागाच्या भरात तोल जाऊन हवी तोंडाला येईल ते बोलत सुटला. त्याला समजून घेऊन मनाचा मोठेपणा दाखवून त्याला माफ करायला नको का? आई, 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 हाताने तू माझ्यासाठी गोंधळ गेली होतीस नाही. आता याच हाताने तू माझा गळ्याचे राही. प्लीज मला मार आई. प्लीज मला मार आई. प्लीज मला मार आई. शांत हो.
आवी, हे बघ बाळा, वयोमानानुसार ओंजळीची ऊब कमी झाली असेल ना तर ही चूक तुझी नाहीये रे. चूक असेलच ना तर ती माझीच आहे. पण एक लक्षात ठेव, मी ती चूक सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. खरंच. खरंच नालायक माणूस आहे, तू मला मार आई. असं नाही करायचं बाळा. शांत हो, शांत हो आवी, शांत हो. काय करू मी सांगा तुम्ही पांडुरंगा, किती अंत आता वाशी अनंत. नाही चुकलो, दर्शन दे रे भगवंता, किती अंत आता वाशी अनंत. अनंत नाही, चुकलो पांडुरंगा. अरे किती अंत पाहशील. सुधाकर पंडित साहेबांसारखा देव माणूस भेटून देखील माझ्या मंदिरला नोकरी नाही मिळाली. काय चाललंय काय, काय चाललंय काय भगवंता. आबा म्हणजे अरे आज तरी सुधाकर पंडित साहेब भेटले की नाही? हो आबा, अरे वा. पण मला नाही वाटत पंडित साहेब मला नोकरी मिळवून देतील. का 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 आबा, माझ्यामुळे पंडित साहेब आणि त्यांच्या मोठ्या मुलामध्ये भांडण झालंय. काय? हो आबा, तुम्हाला आठवतंय मागे मी तुम्हाला एकदा बोललो होतो मोनिका विषयी? हो 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 हो. अहो, मोनिका ही त्यांच्याच घरात राहते आणि आमचे बिघडलेले संबंध बघता मला नाही वाटत की पंडित साहेब मला नोकरी मिळवून देतील. कशी नोकरी मिळणार नाही बघतो. गणपतीला या, तुला शपथ आहे, जीपर्यंत माझ्या मंदिरला नोकरी मिळणार नाही तीपर्यंत मी अन्न पाणी सोडलं. उपोषण, आमरण उपोषण. नशिबावर अवलंबून असतं ग सगळं. कोणी उदार अंतकरणाने किडनी डोनेट करणारा जर मिळाला नंतर तर कदाचित जगतील दिवाकर. अदरवाईज हे बघ जान्हवी, किडनी सारखा महत्वाचा आणि नाजूक भाग कोणी असं उगाच डोनेट करणार नाही. हा करेल, पण अशी व्यक्ती की ज्याला पैशाची अत्यंत गरज आहे. उपकार म्हणून म्हणशील तर नो, नेव्हर. हसी नका, पाण्यासारखा पैसा देईन. अगं पण अशी कोणी व्यक्ती संपर्कात तर यायला हवी ना. मी आलो प्राची, मी घरी आलो. पण ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल अचूक टाकत मी अंतिम ध्येय साध्य करणार आहे. तुम्ही चुकीच्या दिशेने पाऊल टाकत आहात मिस्टर शरद नार्वेकर. जान्हवी येऊन गेली. दिवाकरांना डोनेट करण्यात आलेली किडनी, जान्हवीच्या ऑफिसमध्ये काम करणारा राहुल देशपांडे, कुणाल आणि मिलिंद पवार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न तुम्ही कशाच्या आधारे करत आहात? प्राची, तुझ्या बँक अकाउंट मधून विड्रॉल झालेली रक्कम
राहुल देशपांडेच्या घरी कशी पोहोचली? जान्हवीने नाही सांगितलं तुम्हाला? मीच ते पैसे राहुलला दिले त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी. नाही 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 प्राची, माझा विश्वास नाही. पण विश्वास ठेवावा लागेल. अरे खोटं बोलतेस तू. तो राहुल बेपत्ता आहे. हो, मग तो सापडेल ना. तो सापडल्यावर सत्य जगासमोर येईलच ना. राहुल सापडेल? म्हणजे खात्रीपूर्वक सांगू शकतेस तू? म्हणजे तुमचे मित्र एसीपी महाडिक तपास करतायत ना, मग सापडेल ना तो राहुल. की तुमचा तुमच्या खास मित्राच्या ॲबिलिटीवर विश्वास नाहीये? शोधा, ते शोधा ना. शोधा म्हणजे सापडेल. काय हो, बरं वाटत नाहीये का? तरी मी तुम्हाला सांगत होते, हल्लीच एक माइल्ड अटॅक येऊन गेलाय. जास्ती दगदग करू नका. ऐकतच नाही तुम्ही. हे बघ, मला काही झालेलं नाहीये. माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. हो, मग चेहरा का असा दिसतोय तुमचा? मग तू प्लीज पाणी आणतेस का? बोलतेस तू, पण घसा माझा कोरडा पडला. प्लीज. आत्ता आणते. आता बोला, काय झालं? नम्रता, नीट ऐक. आपल्याला आपली राहती जागा सोडावी लागणार आहे. काय? हे बघा भोसले साहेब, 3 दिवस झाले आम्ही मुंबईत आहोत. आमची बाजूही आम्ही तुम्हाला समजावून सांगितली आहे. अहो पटतंय मला. पण पैसा कोणाला नकोय? शिवाय राहुल देशपांडेने तुम्हाला दिलेल्या मुदतीप्रमाणे कळवलंच नाही, म्हणून तुम्ही पणशीकरांचं प्रपोजल मान्य केलं. यात तुमची चूकच नाही. तेच तर म्हणते मी. आम्ही काय त्याला सांगितलं होतं का की बाबा किडनी विक आणि आम्हाला पैसे दे? करेक्ट. पण काय, तुमची केस ताणून धरा असा मला वरून दबाव आलाय. काय? हो, फार ओझं झालंय माझ्या टेबलावर तुमच्या केसचं. हा, आता टेबला खालून काहीतरी सोय केली तर हे ओझं आपण कमी करू. काय? किती हवेत? फार नाही, 10%. म्हणजे किती? हुंडा किती घेतलात? 5 लाख. किती टक्के? 10%. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. व्हेरी गुड.
तुमच्या बेडरूममध्ये फुटलेल्या त्या टेबल लॅम्पच्या काचाचे तुकडे आणि तो टेबल लॅम्प शरदनं माझ्याकडे आणून दिला. मग त्या काचांवर तीन माणसांच्या हाताच्या बोटाचे ठसे आढळले. त्या 3 व्यक्ती कोण याचाच तपास करायला आलोय मी. तुम्ही काय बोलताय मला काय कळत नाहीये हो. कळेल. या ग्लासावर तुमच्या बोटाचे ठसे उमटलेत. ते मी त्या ठस्याशी मॅच करून घेतो. म्हणजे ये ना. नार्वेकर साहेब घरात आहेत का? ते नाहीये. मी नंतर येतो मग. नाही थांब ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोला. काय चाललंय? कशाचं? म्हणजे तुला माहितीये मी तुला काय विचारते ते. एसीपी महाडिक काय चौकशी करत होते तुझ्याकडे? ते मंजित प्लीज प्लीज मंजित सांग ना. अरे सांग ना, काय विचारत होते ते तुला? मला 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 काहीच माहिती नाही. मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. बऱ्या बोलानं सांग, काय चाललंय माझ्या मागे? काहीच नाही. आणि मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. असं अडकवेन ना तुला मी. मंजित साहेब मी तुम्हालाच भेटायला आलो. काय माहिती? ओके चल आपण बाहेर जाऊन बोलूया. चल पप्पा. चल 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 चल. नाही, माझं मंजित बाबत काहीही चुकत नाहीये. मी अवी बरोबर जसं जसं वागलो ते त्यावेळी बरोबर होतं हे मला तुम्हाला पटवून देता येईल की नाही अशी भीती वाटते. बाबा प्लीज मला माफ करा बाबा. अरे अरे असं काय करतोयस तू? हा वेडायस का तू? हा ये बाई.